हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विथ जया या कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी कोबीपासून अशी एक भन्नाट रेसिपी देणार आहे, जी स्नॅक्समध्ये मोडते आणि खूप कुरकुरीत छान क्रिस्पी तयार होते. चला तर सुरुवात करूया. अगदी नवीन रेसिपी आहे बघा. त्यासाठी कोबी घेतला आहे मी. मी इथे पूर्ण कोबी वापरणार नाही. अर्धा कोबी काढून ठेवणार आहे. मी 4 लोकांसाठी या वड्या बनवते बघा. तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरवर ठरवायचं तुम्हाला किती वडे बनवायचे आहेत. झटपट आणि खूप टेस्टी ही रेसिपी तयार होते. कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा पहिलेच आपल्याला, कारण की आपण नंतरून धुणार नाही. घेतलेला कोबी आपण छान किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बारीक चॉप देखील करून घेऊ शकतात. पण किसणीने छान सोपं काम होतं म्हणून मी किसणीचा वापर करते. अगदी झटपट किसला देखील जातो आणि छान बारीक किसला जातो. या प्रकारे. तर ह्या कोबीला आपण पाणी सुटते त्यामुळे आपण इथे पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी शेवटी पाणी वापरूया. त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर कापून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता काही मसाले देखील टाकूया. हिंग वापरलं आहे मी ते. एका मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट एकत्रितपणे टाकायची आपल्याला. काही जास्तीचं सामान वापरलं नाही बघा. त्यानंतर हिंग. हिंग पचनासाठी छान असतो. चवीला देखील अप्रतिम लागतं हिंग वापरल्याने. हिंग टाकल्यानंतर आपण जिरे देखील वापरूया. 1 ते दीड चमचा मी इथे जिरे वापरणार आहे बघा. मीठ चवीनुसार. सगळे एकत्रितपणे मिक्स करून घेऊया. छान जिरे देखील वापरून घ्यायचे बघा. आणि सगळं एकत्रितपणे आपण छान मिक्स करूया आता. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. अर्धा चमचा हळद. हळद टाकल्याने रंग छान येतो कोबीच्या वड्यांना. आपण नेहमी कोथिंबीरीच्या, पालकच्या वड्या करतो. कोबीची वडी करून बघा, खूप टेस्टी होते. त्यानंतर आता या कोबीला पाणी सुटणार आहे मीठ वापरल्याने, म्हणून पाण्याचा वापर शेवटी करायचा आपल्याला. त्यामध्ये मी साधारण 1 वाटीभर गव्हाचं कणिक मिसळणार आहे, गव्हाचे पीठ. आणि थोडे त्याच वाटीच्या अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ देखील टाकायचे. बेसन देखील वापरायचे आपल्याला. या 2च पीठ वापरायचे, त्याच्यामध्ये दुसरे पीठ वापरायचे नाही. तुमच्याकडे हवे असल्यास तांदूळाचे पीठ देखील वापरू शकता. तांदूळाच्या पिठाने छान कुरकुरीत ही वडी होते. पण अशी देखील छान होते. आणि हाताच्या सहाय्याने कुस्करून हे पीठ आपल्याला मळायचं. थोडं ओलसर होतं. थोड्या वेळाने त्याला पाणी सुटेल. तोपर्यंत आपण वड्या वाफवण्यासाठी गॅसवर कढई ठेवूया. मी कढईमध्ये चिंच टाकली थोडी, जेणेकरून कढई काळी पडत नाही. पाणी छान उकळून घ्यायचे बघा हे. तोपर्यंत आपण ताटाला ग्रीस करून घेऊया. एक गोल डिश घेतली, त्याला मी तेल लावून छान ग्रीस करून घेते, ज्यामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहे. आपण इथे केक टिनचा देखील वापर करू शकतो. इकडे हे मिश्रण देखील ओलसर झालंय बघा. आता थोडे पाणी वापरून मी याचा गोळा करणार आहे. पाणी सगळ्यात शेवटी वापरायचं आपल्याला, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो. छान हाताने पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि ज्या ताटाला आपण ग्रीस केलं त्या ताटामध्ये छान ही वडी थापून घ्यायची आहे आपल्याला. जास्त जाड आणि जास्त पातळ देखील नको, एकदम मीडियम साईजची ही वडी थापायची बघा. अगदी कुठे हाताला वगैरे चिटकत नाही, झटपट होते आणि छान थापली जाते वडी. दिसायलाच किती छान दिसते बघा मंडळी. टेस्टला अप्रतिम बनते. तर या ताटाला आपण थोडी वरून तीळ टाकूया. तीळ मी स्किप देखील करू शकतात, पण तिळेने छान टेक्स्चर येतं दिसायला आणि वडी छान देखील लागते बघा. आता हे आपण वाफवून घेऊया. इकडे पाण्याला देखील छान उकळी आली आहे. त्यामध्ये ही डिश ठेवणार आहे मी आणि छान झाकण ठेवून आपल्याला ही वडी 12 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायची बघा. मध्ये मध्ये चेक देखील करू शकतात तुम्ही. आता साधारण 8 मिनिटांनी ही झाकण खोलून बघते वडी झाली की नाही. आपण सुरीच्या सहाय्याने चेक करूया. सुरी किंवा
चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि या वडीमध्ये टाकून बघायचं आहे. त्याला चिटकलं तर वडी शिजलेली नसते आणि बिना चिटकता बाहेर आले सुरी तर वडी छानपैकी शिजली आपली. अजून 2-1 मिनिटात छान शिजेल माझी. बघा किती छान शिजली. सुरी पूर्ण क्लीन निघते वडीमधून. आता या थंड्या करून आपण याच्या वड्या करून घेणार आहोत. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कट करू शकतो. मी डायमंड शेपमध्ये करणार आहे. सहज आपल्याला थोडं गार होऊ द्यायचं हे मिश्रण. त्याच्यानंतर वडी कापून घ्यायची बघा. मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. तसेच माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडल्या तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वडी छान कापली जाते बघा आपली. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकतात. ही वडी नुसतीच खायला छान लागते. तुम्ही वाफवून देखील खाऊ शकतात किंवा शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकतात. पण माझ्या मुलांना इथे डीप फ्राय करून आवडतात. मी डीप फ्राय करणार आहे बघा. दिसायलाच किती सुरेख दिसते मंडळी ही वडी. चवीला तर अप्रतिम होते. मस्ट ट्राय रेसिपी. बाजारात छान छान कोबी मिळायला लागलाय आता. नक्की करून बघा. कोबीची भाजी आपण प्रत्येक वेळेस करतो. अशी काहीतरी नवीन रेसिपी करून बघा. सगळ्या वड्या मी काढून घेतल्या आहेत. आता आपण या डीप फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवे असेल तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकतात किंवा नुसत्याच वाफवून देखील या वड्या खाऊ शकतात. गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आपल्याला आणि तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरच ह्या वड्या आपल्याला तळायच्या आहेत. कारण की ह्या आतपर्यंत शिजल्या आहेत. आपल्याला फक्त क्रिस्पी करायच्या आहेत म्हणून हाय फ्लेमवरच तळायच्या आहेत ह्या वड्या. अगदी 2 ते 3 मिनिटात हे वडी छान तळली जाते. रंग देखील छान येतो वडीला. बघा किती छान कलर आलाय. गोल्डन कलर आला की आपण ह्या वड्या काढून घेऊन अगदी क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात. झटपट देखील तळल्या जातात. कलर किती छान आलाय मंडळी बघा. आता या प्रकारे आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊया. थोड्या छान करपू द्यायच्या किंवा छान गोल्डन कलर येऊ द्यायचा. माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करू नका. थँक्स फॉर वॉचिंग.